आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। शिरकुप्पी ग्रामपंचायतचा कारभार चव्हाट्यावर, ग्रामपंचायत समोर नागरिकांचे ठिय्या आंदोलन, विशेष बैठकीचं तहसीलदारांचं आश्वासन। शिरकुप्पी येथील ग्रामपंचायत कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असून गावातील रस्ते, गटारी व पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप नागरिकांनी केला। मूलभूत सुविधांकडे दुर्लक्षाचा आरोप। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत, असा आरोप करण्यात आला। ग्रामसभा ही अद्याप एकदाही घेण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीबाबत नाराजी। पंचायत कर्मचारी बाळू हजारे व पंचाक्षरी चितळे यांच्याविषयी ग्रामस्थांनी तीव्र असमाधान व्यक्त केलं। कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची उर्मटपणे वागणं तसेच कामात टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात ग्रामपंचायतीत ठराव मंजूर झाल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। रोजगार हमीचा पगार रखडला। रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या महिलांचा 1.5 महिन्याचा पगार प्रलंबित असल्याची तक्रार आंदोलनावेळी पुढे आली। त्यामुळे संबंधित कुटुंबावर आर्थिक ताण वाढत असल्याचं सांगण्यात आलं। प्रशासनाची दखल दरम्यान निपाणी येथील तहसीलदार सुरेश मुंजे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। येत्या 10 मार्चपर्यंत विशेष बैठक बोलावून सर्व तक्रारींची सविस्तर चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं। या आंदोलनात रणजित कांबळे, अमर चव्हाण, रुपेश रानमळे, प्रवीण कांबळे, संभाजी चव्हाण, राजेंद्र कोकरे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही जो हा प्रयास केला यो पूर्ण तालुक्यामध्ये असंच राहावा, ग्रामपंचायतीवर वचत राहावा, तिथल्या युवा शक्तीनं चांगल्या प्रकारे नेतृत्व करून गावची प्रगती, गावचा विकास साधावा, हीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे। आणि मला या सध्या ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्यासाठी होणाऱ्या सोयी सवलती आणि ग्रामस्थांना मिळणारे जे सहकार्य असते पंचायतीत ते मिळत नसल्यामुळं आज आपल्या गावातील काही तरुण युवक या काही मागणीसाठी शिरकुप्पीतील उपोषणास बसलेले आहेत। कारण जे आंदोलन केलंय, पंचायतचा गैरव्यवहार होत असल्यामुळं धरणं आंदोलन केलंय, त्याला युवा शक्तीला माझा पूर्ण पाठिंबा आहे। ग्रामसभा घ्या म्हणूनच पहिल्यांदा इथं आंदोलन करायची वेळ आली आणि ग्रामसभा घेत नाहीत म्हणून एक वेळा आंदोलन केलं, निवेदन दिलं। त्या निवेदनाला त्यांनी काही सपोर्ट केला नाही, पाठिंबा दिला नाही, तरी सुद्धा आम्ही इथं गावकऱ्यांनी मिळून त्यांना प्रेशर करून ग्रामसभा घ्यायला लावली। आणि त्या ग्रामसभेमध्ये असा ठराव झाला होता की इथं काही कर्मचारी आहेत किंवा ह्या पंचायतीचा कारभार आहे, तो कारभार व्यवस्थितरित्या चालत नाही, पूर्ण चुकीचा चालतो। यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमधल्या 2 कर्मचाऱ्यांच्या बाबत बदलीचा अर्ज दिला होता। तो अर्ज ग्रामसभेमध्ये ठराव होऊन त्या ठरावामध्ये तो पास होऊन देखील त्या ग्रामपंचायतीचा ठराव पास केला जात नाही आणि त्याच्यावर विचार केला जात नाही, म्हणून आज आम्हाला उपोषण बसण्याची वेळ आलेली आहे। याची दखल प्रशासनानं लवकर घ्यावी आणि व्यवस्थितरित्या आमच्या गावकऱ्यांना त्याचा पाठपुरावा मिळावा ही विनंती। तुंबलेल्या सटलेल्या सगळ्या आहेत तशा आहेत, काही मूलभूत सुविधा मिळत नाहीत। फाळा पाणीपट्टी सक्तीनं वसुली केली जाते, पण त्याच सक्तीनं काम केलं जात नाही ग्रामपंचायतीमध्ये। ग्रामस्थांना घेऊन तरी ग्रामसभा घेतलेली नाही। आम्ही प्रेशराईज करून 26 जानेवारीला ग्रामसभा घ्यायला लागली आणि आम्ही विचारलं त्यांना, ग्रामसभा तुम्ही कधी घेतलाय हे देखील दाखवलं नाही। साधं आम्ही ग्रामपंचायतीला 5 वर्षात किती निधी आलाय आणि तो कुठं खर्च केलाय हे विचारलं असताना ते सुद्धा त्यांनी त्या प्रश्नात सुद्धा उत्तर देत नाही। कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला सभा घेतलेली माहिती नाही। नियमानुसार कचऱ्याच्या गाडीवर महिला संसाधनाला ते टेंडर दिलं जात आहे। आपल्यात पुरुष हा चालक आहे
त्याच्यावर चाललं काही स्त्री पाहिजे आणि ते टेंडर दिलेलं कुठल्या महिला स्वसहाय्य संघाला दिलेलं आहे त्याची कुठली माहिती दिलेली नाही आहे. पाणी चेकिंगसाठी जे महिला हार्डनेस टेस्टसाठी 300च्या वर हार्डनेस असेल तर पाणी ते पिण्यायोग्य नसते. तरी पण त्यांनी खोटा रिपोर्ट करून हार्डनेस त्याचा 100 दाखवलेला आहे आणि तळ्याचं पाणी आणि बोरचं पाणी त्याचा दोन्हीचा हार्डनेस हा एकच दाखवलेला दाखवत आहे. आहे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, जे महिला मंडळाला ट्रेनिंग दिलेलं आहे पाणी शुद्ध आहे की नाही बघण्यासाठी, त्या ज्या महिला त्या नियुक्त केलेल्या आहेत त्याची कुठल्याही प्रकारची गावात माहिती न देता गुप्तपणे तिची नियुक्त केलेली आहे. आणि कधीही त्या बायकांना म्हणजे महिलांना असं वाटते की कीपॅडचा मोबाईल असू देत किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना चाचणी किंवा म्हणता येणार हार्डनेसपणा नाही. हा काय माहित नाही, तर ट्रेनिंग दिलं कसं आणि त्यांची कुठल्या बेसवर दिलं? नेमणूक केली कशी केली? हा सगळ्यात मोठा विषय आहे. 2 वर्ष ते 2.5 वर्ष झालं गावातील मेन आरो प्लांट जे पाणी शुद्धीकरण मशीन आहे ते 2 ते 2.5 वर्ष झालं बंद आहे. वारंवार आम्ही तक्रार देऊन देखील आता साहेबांनी रिपेरी करून घेते. 8 ते 10 दिवसापूर्वी पीडीओ साहेबांनी स्वतः मिटिंग घेऊन सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलेले की स्वच्छता व्हायला पाहिजे. आता उन्हाळा चालू झाला आहे, डासाचं प्रमाण वाढलेलं आहे, फोगिंग मशीन सगळी गावात फिरवली पाहिजे. फोगिंग मशीन बाबतीत बुडवाडूची उत्तर आलेले मशीन नवीन घेतलेलं आहे आणि रिपेरीला आले. परवा एक ठिकाणी हा विषय सगळा मोठा गटर स्वच्छ झाली नव्हती. ते गटर स्वच्छ झाली नव्हती, तिथल्या लोकांनी रस्त्यावर कचरा टाकलेला, तरी देखील त्याची सुद्धा हिने दखल घेतली नाही. ते अजून देखील गटर स्वच्छ केली नाही किंवा ते पाणी निचरा व्हायसाठी त्याच्यासाठी काय व्यवस्था केली नाही ग्रामपंचायतीनं. SC कॉलनीच्या समोर आहे. आता आमच्या इथं पण आहे, पण त्याचा कचरा उचल केली जात नाही. कधी कचरा उचल केली जात नाही गटरीतली. तो परत कचरा गटरीत पडतोय, परत गटरीत तुमच्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जे ग्रामपंचायतर्फे बेगर मिळतात त्या बेगर जीपीएस साठी 2,000 रुपये घेतले जातात. एक तरी असे जीपीएस झालेले कोण घेते ते 2,000 रुपये? जे कर्मचारी येतात ते कर्मचारी आहेत ते व्हिजिटिंग त्याच्यासाठी त्यांची बदली करायसाठी काय ई-सत्तू साठी 275 रुपये खर्च आहे. साहेबांच्या पीडीओ साहेबांच्या म्हणण्यानुसार 275 रुपये आहे. पण अतिरिक्त आता बरीच जण इथं आहेत 2,000 दिल्यात, 4,000 दिल्यात, 8,000 दिल्यात, 9,000 पर्यंत दिलेले आहेत. असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बेगर मंजूर झालेला आहे असं सांगून बेगराचं काम चालू करून दिलेलं आहे, घर पाडलेलं आहे, पण निम्मेला आल्यानंतर तुमचं नाव बदललेलं आहे, हे बदललेलं आहे असं बदलून म्हणून तिने पूर्ण घर पाडलेलं आहे तसं त्या स्थितीमध्ये आहे. तिने आता उघड्यावर यायची वेळ झालेली आहे. कुठल्या वस्तीमध्ये म्हणजे करायचं? कुठल्या ह्याच्यामध्ये? आंबेडकर वस्ती, चर्मका समाजामध्ये एसी कॉलनीमध्ये नाव बदलले म्हणून सांगायला. हा, ते आलेलं घर कुठल्या योजनेत? प्रधानमंत्री आहे, कसं वस्ती आहे, आंबेडकर वस्ती, PM आहे ना? प्रधानमंत्री पीएम आवाज योजनेतून झालेला आहे. आता अर्धवट घर आहे ते, त्या माणसानं काय करायचं? सरनेम चेंज झाले. अशी 10-15 जलकुंभ आहेत. याच्यात पाणीच नाही. एससी कॉलनीमध्ये एक जलकुंभ झाले 10 वर्षापूर्वी. जेडपी पाणीच पडलं नाही. एक जलकुंभ उभा झालेला आहे, त्याला अजून सुद्धा एक थेंब पाण्याचा माहित नाही. त्या जलकुंभला कधी झालं? नागरिकांना ह्या सोडायचं. पंचवार्षिक त्याच्या मागे झाले. हा 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. काय करायचं हे नाही आहे, सुविधा नाही आहेत. आणि माझ्या इथं चर्मका समाजामध्ये एसी कॉलनीमध्ये भवनच्या पाठीमागं गटर तुंबले म्हणून 6 ते 7 महिने झालं ती गटर फोडलेली आहे. त्याच्यावर माझे अध्यक्ष जे मरण पावलेले आहेत ते जाते त्यांना माहित नव्हतं. त्यांनी गाडी घेऊन त्या तिथं पडलेलं. त्यांना जर दुखापत झाली असती किंवा काय झाली असती याला जबाबदार कोण होतं? आता लहान मुलं पण त्यात पडत आहेत. वारंवार ही मागणी करून सुद्धा जर हे होत नसेल, त्याच्यावर एक सीडी वर्क केलं जात नाही. सीडीवर केलं जात नाही तर हे दुर्दैव आहे. मग का भरायचा? कशासाठी भरायचा? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि घाटलोयच म्हणतात, आम्ही घाटलोयच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की आम्ही चप्पल व्यवसाय इथं मोठा आहे. कोल्हापूर चप्पल हे सगळ्यात जास्त इथं बनतंय शिरकोटीमध्ये. ते कॉमन सेंटर म्हणून त्याने एक शासनाने एक स्कीम आणलेली. 100ची जागा तुम्ही एक द्या आम्हाला आणि पंचायततर्फे ती तुम्हाला जागा मिळावी. ती जागा मिळाल्यानंतर तिथं आम्ही शेड वगैरे आणि मशिनरी एकत्र येऊन काम करायचं चप्पलचं. अशासाठी एक योजना होती. 1 कोटीच्या जवळ मशिनरी आल्या होत्या त्यावेळेला. त्या आम्ही अर्ज दिला होता. त्या ठरावामध्ये जागा सर्वे नंबर जागा आणि त्याच्या सोयीनुसार जागा द्या असा ठराव पास झाला. तरी पण ते अजून आपल्या एसी समाजाला चर्मका समाजाला ती जागा मिळाली नाही. त्याच्यानंतर परत 2011ला परत ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेचा पण तसा ठराव झालेला आहे की ती जागा त्यांना दिली पाहिजे. मग असं वारंवार एसी समाजाला हे डावलं जाते. याचं कारण आम्हाला प्रशासनानं सांगावं. वार्डमध्ये आहे. गावात राहायचं. गावात आहे की आहेत की 2 SC उमेदवार आहेत.
हे भ्रष्ट आहे. हे सांगा ना. हे केलेलंच भ्रष्ट आहे. त्यांनीच काय केलं हे सांगा म्हणजे मग कळलं लोकांना. ही सत्तूसाठी 9,000 घेतलं जातंय. त्याला जबाबदार कोण? ग्रामपंचायत मेंबरच असायला पाहिजे. ही सत्तू कागदपत्र करण्यासाठी पीडीओ साहेब सांगतात 300 रुपये खर्च आहे आणि इथं घेतलं जातात 9,000 रुपये. फायनान्शियल इयर बघा 2025-26 काय हा उतारा करेक्शन करायसाठी 3,000 रुपये. 1,26,62,901 रुपये एक एकटा बोला. फायनान्शियल इयर 2025-26 ला काय टोटल फंड होता 1,26,62,901 रुपये काय त्या ज्या वापर केला तो 27,68,346 रुपये. 6 महिन्यात एक काढलेला फंड तो फंड गेला कुठं? तो फंड वसूल व्हायला पाहिजे. तर फंड गेला कुठे? काम झालेलं नाही. 27 ला गेले कुठे? फंड वसूल व्हायला पाहिजे. परवा साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली पाईपसाठी एसटी कॉलनीमध्ये गळून पाणी येते आणि त्याचं पाईपलाईनसाठी चर्चा झाली. ते साईट आहे ना म्हणल्यानंतर त्यांनी म्हणाले त्या दुकानदाराचे 4 लाख रुपये देणे. फंड गेला कुठं? सगळा कुठं? खर्च सर कुठे केलेलं नाही. खर्च तर कुठे केलेला नाही. आरो प्लांट 2.5 वर्ष झालं जवळपास बंद आहे. पिण्याच्या पाण्याच्या वर जर खर्च होत नसेल काय उपयोग आहे? गावात कुठल्याही सुविधा नाही. ग्रामसभेला काय महत्व आहे का नाही? ग्रामसभेच्या ठरावाला जर यांनी मान्य करत नसतील तर मग काय त्याला काय गावकऱ्यांनी जायचं कुठं? लोकशाहीचा गळा दाबल्यासारखं आहे. त्याच्यावरच सगळ्यात मोठा विचार करण्याची गोष्ट आहे. लोकशाहीचा गळा दाबत आहे थोडक्यात. सांग रुपये. मागील वर्षी 2025 मध्ये मार्च महिन्यापासून फक्त गटारी साफसाठी 5 लाख रुपये निधी खर्च केला. कुठेही गटार साफ झाली नाही. गटर आहे तसे आहेत. गटारी घाणीत आहेत. कोणत्याही ठिकाणी स्वच्छ केलेली नाही. परत ड्रेनेज कंस्ट्रक्शन त्याची पण बिलं त्याच्यातच आहे. कुठंच गटार मोडलेल्या तशाच गटारी मोडलेल्या आहेत. दारात प्रत्येकाच्या पाणी तुंबलेलं आहे. तिथंच घाण आहे. आपलं मूलभूत गरज पिण्याचं पाणी हे स्वच्छ यांनी पुरवलं पाहिजे. आम्ही पाळापट्टी देतो, पाणीपट्टी देतो. निदान पिण्याचं पाणी तर स्वच्छ द्या. तुम्ही त्याच्यासाठी पण 6 लाख रुपये खर्च केले 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यात 6 लाख रुपये. पिण्याचं पाणी जर स्वच्छ मिळत नसलं तर काय उपयोग? त्या पाण्याचा हार्डनेस 300 आहे. निदान त्यात स्फटिकीकरण तर करायला, ब्लिचिंग पावडर टाकायला पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तुझं 5 लाख रुपये बिल काढलं. आमच्या गावामध्ये हॉस्पिटल आहे किंवा काहीतरी वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत असं काहीतरी दाखवलं का? अशी खोटी बिलं. नागरिकांना जर मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील तर या पंचायत प्रशासनाचा उपयोग करा. सरकारी निधी पण गैरवापर होतोय. नागरिकांच्या ज्या सोयी मिळतात, ही सत्व असू दे, कोणताही उतारा असू दे. तुम्हाला एक साधा प्रश्न मी हे सांगतो. जेव्हा ही कोणती बांधलं माझ्या घरामध्ये टॉयलेट बाथरूमसाठी स्कीम आहे. त्या स्कीमचे काहीतरी 15,000 रुपये मिळतात. तर इथलेच काही कर्मचारी माझ्याकडे आले. माझं त्या टॉयलेट बाथरूमच्या समोर बोर्ड लावून फोटो वगैरे काढला. पण मला अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. आणि त्याचं मी काही बऱ्याच वेळा विचारायचा प्रयत्न केला. मला त्याचं उत्तर ह्या लोकांनी दिलेलं नाही. म्हणजे हा काय लेवलपर्यंत फोपावलेला ह्या ग्रामपंचायतमध्ये विचार करण्याच्या पलीकडचा आहे. प्रत्येक गोष्टीचं ह्या लोकांनी पैशामध्येच मोजणी केलेली आहे. कुठलंही काम केलेलं नाहीये. लोक कंटाळून शेवटी गावचे लोक कॉन्ट्ರಿब्युशन काढून काम करायला लागले. काही ಈಗಾಗಲೇ ಇವರೇನು ಗ್ರಾಮ ಸಭಾದಾಗ ಏನು ಮಂಡನೆ ಮಾಡ್ಯಾರಲ್ರಿ, ಆ ಮಂಡನೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹೇಳಿದ ಮಂಡನೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಆ ಮಂಡನೆ ಪ್ರಕಾರ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಪರವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು 2 ನೋಟಿಸ್ನು ಜಾರಿ ಮಾಡೀನಿ. 2 ನೋಟಿಸ್ ಜಾರಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸಲ್ಲಿಕೆ ಮಾಡೇನ್ರಿ. ಸಲ್ಲಿಕೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಇದ್ರ ಮುಂದಿನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರಿಗೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳೇನ್ರಿ. ಅವ್ರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಬಂದ ನಂತರ ಅವ್ರು ಏನು ನಿರ್ದೇಶನ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಆ ಪ್ರಕಾರ ಮುಂದಿನ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ. सर, गावामध्ये एकही ग्रामसभा झालेली नाही. बराच निधी उचललाय पण गावामध्ये कामं नाहीत, रस्ता क्लिअर नाही, गटरी क्लिअर नाहीत, अशा पद्धतीचा ग्रामस्थ आरोप करला. त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? सर, ಈಗ पंचायततर्फे आम्ही दिलेलं आहे. मग त्या लोकांनी आम्ही काढायसाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय विचार केला? तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगा आमच्या समोर सगळ्यांच्या. ग्रामसभेमध्ये हे काय दृष्टिकोनाने सगळ्या विचार काय केला आहे? आम्हाला कुठल्या गोष्टी काय आपल्याला माहीत नाही. तुम्ही कुठल्या म्हणजे कुणाला कार्यालय दिला आहे,
कुठं ऑफिसला तुम्ही सांगितलंय, तुम्ही सगळं सांगा ना आमच्या समोर. हा सगळं म्हणजे त्यांना कुठंपर्यंत नोटीस दिलाय, काय केलाय आणि कधीपर्यंत काढणार आहे हे तर सांगा आम्हाला समजू दे. सगळ्याची विनंती आहे सर, मराठीत बोलला तर सगळ्यांना ಈ ವಿಷಯ ಸ್ವಲ್ಪ ತಿಳ್ಸನ್ರಿ. ಈಗ ಅವ್ರು ಬರ್ತಾರೋ ಅವರು ಏನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡೋಣ. ನಿಮ್ಮ ಹೋದ್ರಾಗ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡೋಣ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳೋಣ. यार ನನ್ನ बघा आमच्याकडनं जे काही मार्गदर्शन त्यांना आम्ही लेटर काय केलेलं त्यांना कळवलंय. रोजगार हमी योजना वड्याचं काम केल्यानं आमचा पगार द्याण्यात, आमच्या मालकाचा 1.5 महिन्याचा, माझा 1.5 महिन्याचा 4 खड्डे काढल्यात कन्नड शाळेत. त्या खड्ड्याचा बी नाही पगार आणि वड्याचा बी नाही पगार. आणि फाळा मागायल्यात पाणीपट्टी द्या म्हणून. मी म्हटलं आमचा पगार काढा नंतर ना तुम्हाला देतो. आम्ही कुठलं देणार? बाळू आलता मागायला, आम्ही नाही म्हणतो. तुम्ही पगार द्या तुम्हाला देतो आम्ही. बाळू कोण आहे? पगार द्यायला ते सांग. पगार द्यायचं नाही की नावं सांगा. आणि सीताबाई मारुती मदाळे. आमच्या मालकाचा 1.5 महिन्याचा, माझा 1.5 महिन्याचा आणि 4 खड्ड्याचा कन्नड शाळेत काढला. काम करून घेऊन पगार पगार काम करून घेऊन आम्हाला रुपये त्यांनी पगार द्या नाही. पंचायत येऊन हो ते मला कन्नड येत नाही, मग काय करणार? कर्मचारी कसं उद्धट करतात ते बघा. बाळू हजारे, पंचू वन्ना कोण चिकुडीवाला तो कन्नड आहे, मग मी मराठी आहे. 4 वर्ष झालं फाउंडेशन पण अजून फोटो काढायला नाही जागेचा. मग काय करायचं सांगा? घर अडचणीचं म्हणून जागा दिला आणि त्याचं पत्ते नाही. फाईल सुद्धा इथं आता आहे. आता सध्या पंचायत आपपेटी करून दिलं, नावात फरक पडला म्हणून ते बी तिथंच आहे. मग काय काय मी करायचं म्हणजे त्यांच्या नावात फरक झाला, केला कोणी फरक? पैसा नाही, वड्याचं काम. पंचायतनं पेमेंट द्यायला का तुमचं? पंचायतनं द्यायला का पेमेंट? पंचायत पण बाळून छातीला आज येतो, उद्या येतो, परवा दिवशीला येरझाऱ्या घालून पायाचं कुठे ते रोजगार हमीचं ह्याच्या अगोदर तुम्हाला पैसे कोण दिले होता? नाही. कोण नाही, आता 1-2 महिन्यात द्यायला नाही, त्याच्या अगोदर कोण दिले की नाही? एक गिन्नी काढायचं नाही त्यांनी पगारच काढायला. 1.5 वर्ष झाला अर्ज दिलेला आहे. ना रस्ता नाही, नाही गटार नाही, पाण्याची टॉकी नाही. हाच एक प्रॉब्लेम आहे. कोणत्या विभागामध्ये? एससी कॉलनीत, एसटी कॉलनीत सिद्धार्थनगरमध्ये. सिद्धार्थनगरमध्ये. आता हे म्हातारे वगैरे आजारी पडली, वरनं पाऊस पडला तरी रिक्षा सुद्धा येऊ शकत नाही त्या रोडला. त्यांना उचलून घेऊन जायला लागतं. चालत जायचं हे नाही. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले. जवळजवळ 2 वर्ष झाले आणि कुठे कुठे जाऊन अर्ज केले पण नाही सॉल्व्ह व्हायला. ओके. सांगतो मी तुमचा हे एवढाच तुमची समस्या आहे. गावातल्या पूर्ण सगळ्या समस्या हे सगळे ग्रामपंचायत मूलभूत गरजा मिळाव्या गावातल्या लोकांना. ते सर नाही झाले. प्रॉपर जे काम होते की नाही, काम दाखवलं जाते पण काम होत नाही. सर ब्लिचिंग पावडर साठी पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही. एवढं पाणी घाण असताना किमान ब्लिचिंग पावडर तर टाका, ते सुद्धा टाकलं जात. सर आरो प्लांट 2.5 वर्ष झालं बंद आहे. 2.5 वर्ष झालं बंद आहे. त्याच्यात रिपेरी केलं नाही, कधी काय करत नाही. रिपेरी करणाऱ्यांचं पैसे देत नाही आणि खर्च बिल दाखवला आहे. बिल काढले ते पूर्ण. पाणी टेस्टिंगसाठी कोणतरी महिलांचं हे घेतलेलं आहे, कमिटी केलेली आहे. कमिटीला त्या ट्रेनिंग दिलेलं आहे. त्या महिला ಕಾರ್ಡ್ಬದಿ ಬೋಲುವೆ ಸಮಸ್ಯೆದಲ್ಲಿ ಈಗ PDO ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಹಂತದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪಂಚಾಯತಿ ನೇಮಕ ಮಾಡಿಕೊಂಡಿರೋದ್ರಿಂದ ಪಂಚಾಯತಿ ನಿರ್ಣಯ ತಗೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಮತ್ತು ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿ ಅದಕ್ಕೆ ನೇಮಕ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಫುಲ್ ಫ್ಲೆಜ್ ಆಗಿ ಏನೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪ್ರಮುಖ ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳೇನಿರ್ತಲ್ಲ, ಕುಡಿಯೋ ನೀರಾಗಿರ್ಬೋದು, ಗಟರ್ ಸ್ವಚ್ಛ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬೀದಿ ದೀಪ ಹಾಕೋದು, ಜರೂರಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಪೀರಿಯಡ್ ಆಗ್ತಾವೆ. ಈ ಪಂಚಾಯತಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮೇಲೆ ಶಿಸ್ತು ಕ್ರಮ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಇಂಥದ್ದೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಇದು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಕಲ್ಪನೆ ಇರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ನೀವು ಅದನ್ನ ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಅದೆಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ಬೇಡಿಕೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಡೇರಿಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಏನು ಈಗೇನು ಅಟೆಂಡ್ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ, PDO ಇರೋದು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಕ್ಕ. ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಅಲ್ಲ, PDOನ ಅದನ್ನ ಮಾಡಬೇಕು. PDO ಕೆಲಸ ಬಿಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡೋದು, ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿಸೋದು PDO ಕೆಲಸ. ಮತ್ತು PDO ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವ್ರು ಮಾಡಲೇಬೇಕಲ್ಲ. ಸೊ ಇದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು तमदेने अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.